बाप नावाचा प्राणी खूप काही करतो. बाप नावाचा प्राणी खूप काही करतो. तुम्हाला बनवता बनवता स्वतः नेस्तनाबूत होतो. तो बाप असतो. तुमचं आयुष्य घडवताना स्वतः चंदनासारखा घासून जो स्वतःला संपवून टाकतो तो बाप असतो. तुमचा जन्म होता क्षणी तुमच्या भविष्यासाठी आजपासून सेकंदाच्या आतमध्ये जो विचार करतो तो तुमचा बाप असतो. मुलगी झाल्याबरोबर या मुलीचं आयुष्य भविष्यात कसं चांगलं होऊ शकते, हिचं भविष्य मी चांगलं कसं घडवू शकतो, तिच्यासाठी भविष्याची सोय करता करता तिच्या लग्नाची सोय करता करता जो स्वतःचं आयुष्य संपवतो तो बाप असतो. मुलगा झाल्याचं याचं शिक्षण कसं होईल, याचं आयुष्य कसं घडेल, हा मोठा कसा व्यक्ती होईल, हे करता करता आणि याचा विचार करता करता जो स्वतःचं रक्त जाळतो, स्वतःचा घाम पाळतो तो बाप असतो. जगासमोर लाचारी पत्करणारा, रोज तुमच्यासाठी सकाळी 9 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत घाम गाळणारा, रस्त्यावर बसून चपलीला खिळे मारणारा, गटारामध्ये उचलून लोकांची गटारं साफ करणारा, शेतामध्ये जाऊन मजुरासारखा ढोरासारखा राब राब राबणारा, स्वतःचा रक्त जाळणारा बाप असतो. तुमच्या घराचं छप्पर राखता राखता ज्याची कंबर हेकोडी होते तो बाप असतो. स्वतःचं संपूर्ण आयुष्य जो डाबावर लावतो तो बाप असतो. स्वतः फाटले कपडे घालून तुम्हाला चांगले कपडे कसे घेऊन देता येईल याचा जो विचार करते तो बाप असतो. स्वतः फाटली चप्पल घालून तुम्हाला चांगला जो बूट कसा घेऊन देता येईल याचा जो विचार करते तो बाप असतो. घरामध्ये किटकिट करणारा, टेन्शन देणारा, ओरडणारा बाप आम्ही जो डोळ्याने पाहतो, आमच्यासाठी तो घराच्या बाहेर जाऊन काय काय करतो हे ज्या दिवशी आपल्या लोकांना कळते त्या दिवशी खरा बाप कळतो. बाप नावाचा प्राणी खूप काही करतो. स्वतः संपूर्ण रक्त जाळून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून तुमचं आयुष्य घडवता घडवता स्वतःची कंबर कधी हेकोडी होते. ज्या बापाला ही गोष्ट कळत नाही तो खरा बाप असतो. बाप नावाचा प्राणी खूप काही करतो. आपण सर्वांना पितृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकदा अपने वडिलांना सिर्फ नज़र से बात करो, बहुत कुछ दिखेगा, बहुत कुछ दिखेगा. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.